तर बघा, ऑपरेशन क्वेश्चन टॅग पार्ट 2 आहे की नाही. ऑपरेशन क्वेश्चन टॅग जसं की आपल्या जवानांनी भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर राबवलं की नाही, सफाया करून टाकला आहे की नाही. तशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन टॅगवरती आता ऑपरेशन करायचं आहे आणि याचा सफाया करायचा आहे. तर याच्यामधले जे जरा डिफरंट क्वेश्चन्स असतात ते आपल्याला बघायचं आहे, जे तुम्हाला घाबरवतात आहे नाही, जे परीक्षेमध्ये तुम्हाला टेन्शन देतात उगाचच आहे की नाही, ते आपल्याला क्लिअर करायचे आहेत. यांच्यावरती आपल्याला बॉम्ब वर्षावर नुसतं नाबूद करायचं आहे यांना आपल्याला, ठीक आहे. हां, त्यामुळे तुम्ही पण असं आता आपल्या सेनेनं बघा लगेच क्विक ॲक्शन घेतली आहे की नाही, एवढं मोठं ऑपरेशन राबवलं. तसं ऑपरेशन तुम्ही पण राबवा जीवनामध्ये आहे की नाही. ऑपरेशन नोकरी, ऑपरेशन करिअर आहे की नाही. तर आपल्या भारतीय सेनेला मनापासून आपलं वंदन, मानाचा मुजरा. आणि आपण आता आपलं ऑपरेशन राबवूया इथं आपल्या अभ्यासातलं, ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये आपल्याला काही टार्गेट सेट केलेले आहेत आणि या टार्गेटला आपल्याला उद्ध्वस्त करायचं आहे. बघा, आपलं पहिलं टार्गेट आहे लेट, आहे की नाही. म्हणजे वाक्यामध्ये जर लेट असेल, लेटने सुरुवात झाली असेल, तर त्याचा क्वेश्चन टाक कसा करायचा. तर हा लेट जो टार्गेट आहे ना, याच्यावरती विल यूची मिसाईल फेकून मारायची. कोणती? विल यू, आणि उद्ध्वस्त करून टाकायचा. बघा, तर याचा क्वेश्चन टॅग करताना काय वापरायचं? विल यू. लेट दिसला, लेटने सुरुवात झाली दिसली की काय नाही, ते वाक्य जसंच्या तसे लिहून टाकायचं, कॉमा द्यायचा आणि विल यू क्वेश्चन मार्क, झालं. असं करायचं क्वेश्चन टॅग. एक्झाम्पल बघा, आपण बघू. लेटने सुरुवात झालेली आहे, पहिलं लेट हिम गो. काय नाही, याचा क्वेश्चन टॅग करताना काय करायचं, ते वाक्य जसं तसं लिहून टाकायचं, लेट हिम गो, कॉमा द्यायचा मस्तपैकी, आणि काय लिहायचं, लेट असल्यामुळे विल यू, खतम. दुसरं बघा, लेट मनीष डू द वर्क. कसं होईल क्वेश्चन टॅग, ते वाक्य तसं तसं लिहून टाकायचं. क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, पहिल्यांदा जे वाक्य दिलेलं आहे ते तसंच्या तसं लिहून टाकतो, कॉमा देतो, आणि नंतर त्याचा आपण क्वेश्चन टॅग बनवतो. तर जे वाक्य जसं तसं लिहून टाकायचं, लेट मनीष डू द वर्क, कॉमा द्यायचा, आणि लेटने सुरुवात झालेली आहे म्हणून शेवटी काय लिहायचं, विल यू. विचार न करता, डोकं न लावता. झालं उद्ध्वस्त लेट. आपला टार्गेट नंबर 2 आहे लेट्स, आहे की नाही. लेट झाला, आता लेट्सने जर सुरुवात झाली असेल, आहे की नाही, जसं की लेट्स डू दॅट म्हणजे आपण ते करूया. लेट्स म्हणजे काय, एखादी गोष्ट करूया, आहे की नाही. लेट्स प्ले म्हणजे काय, आपण खेळूया. लेट्स डान्स म्हणजे काय, आपण नाचूया, आहे की नाही, असं असतं. हां, तर इथं काय बघा, इथं काय वापरायचं, इथं कोणता बॉम्ब सोडायचा, शाल्वी. लेट असले की विल यू, आणि लेट्स न जर सुरुवात झाली असेल तर शाल्वी. डोकं नाही वापरायचं. ते दुसऱ्या अत्यंत चांगल्या महत्त्वाच्या ठिकाणी वापरायचं. एक्झाम्पल बघा, नंबर 1, लेट्स रीड दॅट बुक. आहे, लेट्सने सुरुवात झाली आहे, मग काय क्वेश्चन टॅग कसा करायचा, वाक्य तसं तसं लिहून टाकायचं, लेट्स रीड दॅट बुक, कॉमा द्यायचा. आता लेट्सने सुरुवात झाली आहे, मग काय वापरायचं आपल्याला इथं, शाल्वी, ठीक आहे. एक्झाम्पल 2, लेट्स वॉच दॅट मूव्ही. क्वेश्चन टॅग कसं होईल, तसं तसं लिहा वाक्य ते, लेट्स वॉच दॅट मूव्ही, कॉमा, आणि लेट्सने सुरुवात झाली आहे म्हणून कोणती मिसाईल फेकून मारायची, शाल्वी, क्वेश्चन झालं. आपल्या रणगाड्याचं तोंड वळवा टार्गेट नंबर 3 कडे. बघा, टार्गेट नंबर 3 काय आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. तर आज्ञार्थी वाक्य असेल तर परत ती जुनीच मिसाईल फेकून मारायची, पहिल्या नंबरची. कोणती, विल यू वाली, लेटने सुरुवात होते ना तीच. म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर तेव्हासुद्धा हीच मिसाईल वापरायची, कोणती, विल यू, आहे की नाही. एक्झाम्पल बघूया आपण. आज्ञार्थी वाक्य, पहिला बघा, ओपन द डोअर म्हणजे काय, दरवाजा उघडा. याचा क्वेश्चन टॅग कसा होईल, ओपन द डोअर, वाक्य तसं तसं लिहून टाकायचं, कॉमा द्यायचा, आणि इम्परेटिव्ह आहे, काहीतरी करायला सांगितलेलं आहे, आणि आज्ञा, विनंती, आदेश वगैरे असतो असं, नाही की नाही. ओपन द डोअर मग काय तसं लिहून टाकायचं, कॉमा द्यायचा, आणि आज्ञार्थी वाक्य असल्यामुळे विल यू. आणि इथं पॉझिटिव्ह असो का निगेटिव्ह असो, डोकं नाही वापरायचं. आज्ञार्थी वाक्य दिसलं की विल यू फेकून मारायचा, मिसाईल आपली, ठीक आहे. जसं की दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघा, पहिलं होतं ओपन द डोअर, दुसरं काय, डोंट ओपन द डोअर, निगेटिव्ह आहे. पण ते पॉझिटिव्ह राहो, निगेटिव्ह राहो, काय बी राहू दे तिकडं, इम्पेरेटिव्ह दिसला की तिथं शेवटी क्वेश्चन टॅग त्याचा कशाने करायचा, विल यूने करायचा. एक्झाम्पल, डोंट ओपन द डोअर. कसं होईल क्वेश्चन टॅग, लिहून टाकायचं तसं तसं, डोंट ओपन द डोअर, कॉमा, आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे विल यू. तिसरं बघा, डोंट टीच मी, आहे की नाही. आपण म्हणतो नाही का त्याला, ए मला शिकवू नकोस, किंवा मला शिकवू नकोस तू, आहे की नाही. डोंट टीच मी, आपण काय कमी आहे का. काय होणार मग क्वेश्चन टॅग याचं, डोंट टीच मी, कॉमा, काय होणार, हे इम्परेटिव्ह, डोंट टीच मी इम्परेटिव्ह असल्यामुळे विल यू, आहे की नाही. चौथं बघा, टीच मी, आहे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असो का निगेटिव्ह, इम्परेटिव्ह जर असलं तर सरळ सरळ कोणती मिसाल फेकून मारायची, विल यू. मग कसं होणार,
टीच मी याचं क्वेश्चन टॅग काही नाही, ते तसं लिहून टाकायचं, टीच मी कॉमा आणि इम्पेरेटिव्ह असल्यामुळे विल यू क्वेश्चन मार्क. टार्गेट नंबर 4 कडे बघा. हा पण इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याचाच भाऊ आहे, पण कसा इम्परेटिव्ह सेंटेन्स, पण तो कसा खडसावणे किंवा वैतागून बोलणे एखादी गोष्ट आहे की नाही. हां, तर तेव्हा काय तिथं मात्र विल यू नाही, तिथं दुसरी मिसाईल वापरायची त्याला, कोणती, कांट यू. म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल परंतु वैतागून बोललेलं असेल किंवा खडसावलं असेल आहे की नाही. एक असतं बघा, एक असतं एखादी गोष्ट करायला सांगणे, हे कर ते कर, तिकडं जा इकडे ये, हे आण ते आण, हे झालं सांगणं इम्परेटिव्ह आज्ञार्थी वाक्य आहे की नाही, किंवा रिक्वेस्ट केली असेल ते. परंतु एक असतं खडसावणे आहे की नाही, वैतागून बोलणे. हां, म्हणजे अरे चुप, अरे बस करणं रे, ठीक आहे, अरे चुप रे, हे काय झालं, वैतागून बोलणं झालं आहे की नाही. किंवा खडसावणे म्हणजे काय, दिमाग वापर स्वतःचा आहे की नाही, हे झालं काय, खडसावणे. तर तेव्हा असं जर असेल, खडसावून बोललो असेल किंवा वैतागून बोललो असेल, तेव्हा मात्र काय वापरायचं, कांट यू आहे की नाही. बघा, साधं जर इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर म्हणजे हे कर ते कर, इकडे ये तिकडे जा, नॉर्मल असेल तर विल यू वापरायचं, आणि जर वैतागून बोलला असेल तर कांट यू वापरायचं. जसं की बघा एक्झाम्पल 1, यूज युअर ओन माइंड. म्हणजे काय, बॉस वगैरे समजा आपल्या एखाद्या सर्वंटला किंवा एम्प्लॉईला म्हणतो आहे की नाही, की जरा स्वतः डोकं वापर आपलं आहे की नाही, यूज युअर ओन माइंड. हां, हे वैतागून बोललेलं आहे, काही करायला सांगितलं आहे का, नाही, हे वैतागून बोललेलं वाक्य, यूज युअर ओन माइंड आहे की नाही. तर बघा काय होणार याचं क्वेश्चन टॅग, यूज युअर ओन माइंड कांट यू आहे की नाही. अरे जरा स्वतः डोकं वापर, तू हे करू शकत नाही का, वापरू नाही शकत का स्वतः डोकं आहे की नाही, असं आहे ते. तर मग एवढा विचार नाही करायचा तुम्ही, इथं वैतागून जर बोललेलं दिसलं तर कांट यू, नॉर्मल जर इम्परेटिव्ह काही करायला सांगितलं असेल तर विल यू, तर इथं यूज युअर ओन माइंड कांट यू. दुसरं वाक्य बघा, जस्ट शट अप. आता हे सुद्धा वैतागून बोललेलं वाक्य आहे नाही, एखाद्याची बडबड बडबड, जसं आता मी बडबड माझी ऐकत आहे तुम्ही, हां, तर तुम्हाला वाटतं असेल अरे बस करणार, जस्ट शट अप आहे की नाही. तर तशा नाही, मला माहिती आहे तुम्हाला नाही ते, तुम्हाला आवडतं आणि मला पण खूप आवडतं आहे बरं का, मला तर आता नशाच चढली आहे याची एक प्रकारे, खूप आवडतं मला शिकवायला. पण काय टाईम कन्स्टंट असतो आहे की नाही, बाकी गोष्टी पण असतात. चलो ठीक आहे. तर बघा दुसरं वाक्य, जस्ट शट अप आहे की नाही, वैतागून बोललेलं आहे. खूप ऐकून घेतलं बडबड बडबड एखाद्याची आहे की नाही, आता बस कर रे बाबा तुझं, खूप झालं, जस्ट शट अप. तर काय होणार याचं, इथं विल यू येणार का, नाही, काय येणार मग, जस्ट शट अप, वैतागून बोललेलं आहे म्हणून जर तसं लिहायचं, जस्ट शट अप कॉमा कांट यू. टार्गेट 5, चला चला आपल्या बघा पटापट उद्ध्वस्त करायचं आपल्याला, हां, एकच्या बाद एक लगेच सगळी तळी आपल्याला उद्ध्वस्त करून टाकायची आहे, उखडून टाकायची. टार्गेट 5 काय, टार्गेट 5, एव्हरीबडी, नोबडी, एनीबडी, एव्हरीवन, एनीवन आहे की नाही. हे जर असतील, याने जर सुरुवात झाली असेल किंवा यांना सब्जेक्ट म्हणून वापरलं असेल किंवा सुरुवात झाली असेल वाक्याने यांची, वाक्यामध्ये जर करता हे असतील, कोण, एव्हरीबडी, नोबडी, एनीबडी, एव्हरीवन, एनीवन, हे जर असतील, तर यांच्यासाठी सर्वनाम, शेवटी आपण सर्वनाम वापरतो ना क्वेश्चन टॅगमध्ये, तर सर्वनाम काय वापरायचा, दे वापरायचा. एक्झाम्पल बघा, नोबडी वॉज प्रेझेंट, वेअर दे, काय वापरलेलं आहे, नोबडी. आता बघा तुम्ही कॉमाच्या आधीचं वाक्य बघा बरं, नोबडी वॉज प्रेझेंट, परंतु तिथं शेवटी काय आलेलं आहे, मग दे वापरलं आहे, नोबडी असल्यामुळे सर्वनाम दे वापरलेलं आहे. परंतु देसाठी मग वाज वापरलेला आहे का इकडं, किंवा वाजंट दे असं केलं आहे का, आहे की नाही, वेअर दे आहे की नाही, नोबडी वॉज प्रेझेंट वेअर दे. कारण देसाठी काय येणार, वॉज येणार का, दे अनेक वचन आहे ना, मग त्यासाठी वॉज येणार नाही, काय येणार, वेअर येणार. आणि आता तुम्ही म्हणणार की मग इथं नॉट का बरं लावलेलं नाही आहे, ऑलरेडी नोबडी आला ना रे तिकडे, नोबडी म्हणतोय ना, ऑलरेडी नो आलेला आहे, तो निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह नाही. नोबडी वॉज प्रेझेंट आहे की नाही, कोणीही उपस्थित नव्हतं, त्याचा असा होतो ना त्याचा अर्थ, निगेटिव्ह आहे. हां, म्हणून इकडे नॉट नाही येणार, ऑलरेडी नो आलेला आहे. मग नोबडी वॉज प्रेझेंट, आणि मग काय होणार, कॉमा, आणि दे वापरतो आपण, नोबडी, एव्हरीबडी, एनीबडी, एव्हरीवन, एनीवन यांच्यासाठी काय वापरतो आपण, दे. मग देसाठी काय येणार, वेअर आहे की नाही, जरी इकडे वॉज आला असला पण आपण दे वापरणार आहोत शेवटी, मग त्यासाठी काय येणार, वेअर. दुसरं एक्झाम्पल बघा, एव्हरीबडी हॅज डन इट आहे की नाही, एव्हरीबडी हॅज डन इट. हां, काय होणार क्वेश्चन टॅग, जसं तसं लिहून टाकायचं वाक्य, एव्हरीबडी हॅज डन इट, कॉमा द्यायचा. हां, आता काय वापरणार मग तुम्ही, करता शेवटी दे वापरणार. मग आता जरी इकडे हॅज जरी आला असला, परंतु देसाठी हॅज येणार का, नाही, दे अनेक वचन आहे ना, मग काय येणार, देसाठी हॅव येणार आहे की नाही, हॅव. परंतु इकडे पॉझिटिव्ह वाक्य आहे, मग तिकडे काय करावं लागेल, निगेटिव्ह, मग हॅवला काय लावावं लागेल, नॉट. नाही नाही, मग काय होणार वाक्य, एव्हरीबडी हॅज डन इट, हॅवंट दे.
तिसरं वाक्य बघा, एव्हरीवन इज हिअर. पॉझिटिव्ह वाक्य आहे की नाही? लिहून टाका तसं वाक्य. याचं क्वेश्चन टॅग कसं होईल मग? एव्हरीवन इज हिअर, कॉमा. हां, आता एव्हरीवनसाठी आपण काय वापरतो? एव्हरीबडी, नोबडी, एनीबडी, एव्हरीवन, एनीवन यांच्यासाठी काय वापरतो आपण? सर्वनाम दे. मग आपण दे वापरणार आहोत. मग जरी इकडे इज वापरलं असं तरी इजंट दे असं म्हणणार का आपण? नाही. देसाठी काय येणार? आरंट दे, आहे की नाही? अनेक वचन आहे ना दे. तर एव्हरीबडी इज हिअर, आरंट दे. चौथं बघा, एनीवन कॅन प्ले क्रिकेट. हां, तर कसं होईल याचं क्वेश्चन टॅग? जसं तसं वाक्य लिहून टाकायचं नेहमीप्रमाणे. एनीवन कॅन प्ले क्रिकेट, कॉमा. आता बघा, एनीवनसाठी का वापरतो आपण? सर्वनाम दे वापरतो, आहे की नाही? म्हणून ते लिहून टाकलं, आहे की नाही? परंतु आता बघा, एनीवन कॅन प्ले क्रिकेट, मग कॅन आहे, तर कॅन कॅन असल्यामुळे आता इथे पॉझिटिव्ह असल्यामुळे तिकडे काय करावं लागेल? निगेटिव्ह करावं लागेल, आहे नाही? मग कॅनला काय लागेल? नॉट, आहे की नाही? देसाठी आपण कांट दे वापरू शकतो, दुसरं काही आहेच नाही ना. जसं की ह्या देसाठी हॅज असला इकडं कॉमाच्या आधी, तरी आपल्याला हॅव तिकडं वापरावा लागतो दे असल्यामुळे, अनेकवचन असल्यामुळे. जरी कॉमाच्या आधी इज असला तरी दे असल्यामुळे तिकडे कॉमानंतर आपल्याला आर वगैरे लावावा लागतो, वेअर लावावा लागतो जर वाज असेल इकडे तर. परंतु कांटसाठी तसं काय नाही ना. कांट, आहे की नाही? कॅन आहे तर त्याचं कांटच होणार तिकडे. दुसरं अनेक वचनासाठी सुद्धा आपण कॅन, कांट हे वापरतो आपण, दुसरं काही शब्द नाही. ठीक आहे. मग एनीवन म्हणजे काय रे? जो तुम्ही करता वापरता ना त्याला सुटेबल तुम्हाला हेल्पिंग वर्ब वापरायचं, एवढं सिंपल आहे ते. कुठलंही वाक्य बनवताना, काही करताना जर कर्त्याला सुटेबल आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरायचा असतो ना. मग जर आपण दे वापरणार आहोत तर त्याला सुटेबल हेल्पिंग वर्ब आपल्याला वापरायचं असतो. तर कांट वापरतो आपण, कांट दे म्हणू शकतो आपण, हा ना, काही प्रॉब्लेम नाही. आजचा आपला शेवटचा टार्गेट आहे. हां, यांचाच भाऊ आहे बघा, हा दुसरा भाऊ याचा. जसं तिकडे वरती काय होता? एव्हरीबडी, नोबडी, एनीबडी, एव्हरीवन, एनीवन. एका व्यक्तीविषयी होतं. पण आता जर वस्तू असेल म्हणजे काय? एव्हरीथिंग, नथिंग, एनिथिंग, समथिंग, आहे की नाही? वरचे व्यक्ती होते, एव्हरीबडी, नोबडी, एनीबडी, एव्हरीवन, एनीवन. आता इथं काय? एखादी वस्तू असेल त्याच्या जागी, एव्हरीथिंग, नथिंग, एनिथिंग, समथिंग, आहे की नाही? तर त्यांच्यासाठी सर्वनाम काय वापरायचा? इट. म्हणजे व्यक्ती असेल त्यावरच्या आपण बघितलं तिथं दे वापरलं होतं आपण. पण वस्तू जर असेल आणि असं म्हटलं असेल एव्हरीथिंग, नथिंग, एनिथिंग, समथिंग, हे जर करता असेल, सुरुवात वाक्याची यांनी झाली असेल, तर त्यांच्यासाठी सर्वनाम प्रोनाऊन शेवटी काय वापरायचं? इट. काय वापरायचं? इट, आहे की नाही? एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल वन बघा, नथिंग इज परमनंट, आहे की नाही? काय होणार याचं क्वेश्चन टॅग? काय नाही, वाक्य तसं तसं लिहून टाकायचं. नथिंग इज परमनंट, कॉमा द्यायचा. हां, आता काय? नथिंगसाठी शेवटी आपण काय वापरणार आहोत? सर्वनाम इट, आहे की नाही? मग इटसाठी काय येणार? इटसाठी काय येणार? इज आहे इकडे, तर इटसाठी इज येणार, आहे की नाही? इट एक वचन आहे इट, म्हणून इज येणार, आहे की नाही? मग आता तुम्ही म्हणणार इजंट का बरं नाही? का बरं नाही? कारण ऑलरेडी नो लागलाय ना तिकडे, नथिंग म्हटलेलं आहे की नाही? ऑलरेडी निगेटिव्ह आहे. मग नथिंग इज परमनंट, कॉमा इज इट. दुसरं एक्झाम्पल बघा, समथिंग इज डेफिनेटली रॉंग, आहे की नाही? हां, तरीही याचं क्वेश्चन टॅग कसं होणार? तसंच लिहून टाकायचं वाक्य, समथिंग इज डेफिनेटली रॉंग, कॉमा. आता समथिंगसाठी काय वापरतो आपण? सर्वनाम काय वापरतो? इट, आहे की नाही? मग समथिंग इज डेफिनेटली रॉंग आणि इट वापरणार होतं. इटसाठी काय येणार मग इकडे? इज आहे वाक्यामध्ये, म्हणून इजच येणार, आहे की नाही? परंतु आधीचं वाक्य म्हणजे दिलेलं जे वाक्य आहे ते काय आहे? पॉझिटिव्ह आहे की नाही? मग कॉमानंतर काय होणार? ते निगेटिव्ह. मग इजला काय लागेल? नॉट, इजंट होणार ते, आहे की नाही? म्हणून काय होणार? ते इजंट इट, आहे की नाही? समथिंग इज डेफिनेटली रॉंग, इजंट इट, आहे की नाही? समजा इकडे वॉज असतात तर तिकडे वॉजंट इट, आहे की नाही? आता काय उरलेले टार्गेट आपल्याला उद्या बघायचं आहे की नाही? बघा, आपल्या सैन्यानं 9 ठिकाणी अटॅक केलं, आहे की नाही? तर आपल्याला 3 अड्ड्यावर तर घालावं लागेल ना, आहे की नाही? तर म्हणून उरलेले जे आपण टार्गेट आहेत आपले, ते उद्या बघणार आहोत. चालते, काय नाही, आपले जे टार्गेट आहेत तेवढे घातक नाही आहेत, त्यामुळे ते उद्या बघितले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. जय हिंद. मग मी उद्या म्हणतो पण त्याचा अर्थ लगेच नाही की असा उद्या लगेच असं नाही ना, टाईमवर डिपेंड करते, आहे की नाही? ठीक आहे, 1-2 दिवस होऊ शकते इकडे तिकडं. आठवड्यातून 3 व्हिडिओ देण्याचा तर मी प्रयत्न करणार आहे. तर त्या दृष्टीने ठीक आहे, मग भेटू लवकरच, आहे की नाही? मे बी उद्या किंवा परवा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. भेटू मग लवकर. ओके, बाय, गुड नाईट. ओके, सी यू.